यानंतर आपल्या समोर एक समृद्ध अनुभव विश्व आपण अनुभवणार आहोत। आजच्या संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय जब्बारजी पटेल साहेब, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक यांना विनंती करतो आपण आम्हाला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं। सन्माननीय जब्बारजी पटेल साहेब। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ आणि भरगच्च गर्दीने भरलेले सभागृह, अत्र्यांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे आलात सासवडकर, तर एक स्वागत आहे। आज मला तुम्ही विजयरावांनी फार मोठे पण मला दिले आज की 125व्या जयंतीला उद्घाटनाला या असे समारंभाची मुख्य पाड्या खूप अशी मोठी व्याख्या ते शब्दप्रयोग तू बोलता ते सुंदर बघितलं ना। भुरळ पडावे असं बोलणारं मनुष्य म्हणजे विजय कोल्हे। म्हणजे भुरळ पाडणारं व्यक्तिमत्व, भुरळ पडणारं बोलायचं, भुरळपणे पाडून सासवड किती मोठं करता येईल, बरोबर आहे। मी इथे अर्धा तास गाडीतून त्यांच्यावर हिंडलो आहे, पण आमदार साहेब मी तुम्हाला सांगू शकतो मी कुठल्या ठिकाणी काय घडलं हे तुम्हाला सांगू शकतो। इतका इतिहास म्हणजे सासवडच्या गल्लीबोळातून कुठे काय घडलं ते अगदी पुरंदरे वाडा इथपर्यंत सगळा इतिहास विजयरावांनी मला त्या अर्ध्या तासात ऐकवला। आणि इतकंच नव्हे तर अत्रे साहेबांच्या जन्मखोलीत सुद्धा त्यांनी मला नेलं। इतका सगळा मोठा भाग, फार मोठा माणूस आहे। तर एक मोठा टाळ्यांचा कडकडाट हे सगळं घडून आणल्याबद्दल विजयरावांना दिलं पाहिजे। आणि त्यांनी जी एक इच्छा व्यक्त केली राज्यपाल व्हायचं, ते मला काही कळलं नाही। गेल्या काही दिवसातलं सगळ्यात बदनाम पद मान्य आहे ना। तर सासवडकरांची इच्छा तुम्ही राज्यपाल व्हावं अशी विजयराव नाही। तुमच्या पुढच्या भाषणामध्ये कृपया तुम्ही काही पद आणा, आमदारीचे आहेत, पण ते राज्यपाल पद म्हणू नका। कारण काय झालंय ते राज्यपाल म्हणजे ते पद असं आहे की ते खरोखरच सगळीकडून मार खात असतं। त्यामुळे त्या पदाचा दोष नाही आहे, तर जे व्यक्ती येतात त्यांना कसं आहे, निवडून आलेले पण नाही आहेत, नेमलेले आहेत आणि तरी सत्ता आहे असं एक वाटणारं पद म्हणजे राज्यपाल। विचारा तुमचा काय संबंध आहे गोष्टीशी, हे नाही। त्याला वाटत असेल तर आपण स्वागत करूया, पण तुम्हाला हे मी सांगतो तुम्ही राज्यपाल झालात ना, तुमचा जो सन्मान होईल ना त्याला मी हजर असेल आणि मी ते मनासारखं बोलणार, तुम्हाला ऐकून घ्यायला लागेल। ओके, सगळी चेष्टा झाली। आज जो हा प्रसंग आहे इथे आचार्य अत्र्यांचा, मागे एकदा मी 2007 साली इथं आलो होतो उद्घाटन म्हणून। नादो महानोर माझे आवडते कवी त्यावेळेला अध्यक्ष होते, नाही मी उद्घाटन ते अध्यक्ष होते त्या काळात। नादो महानोर ज्यांनी माझ्या सिनेमातली गाणी लिहिली, जयत रे जयत किंवा आणखी पुढे एक होतं विदूषक या सिनेमातली गाणी महानोरने लिहिली। मला पहिल्यांदा सासवडकरांना एक गोष्ट सांगितली पाहिजे, कारण मी पुण्यात बोललो, अनेकांना माहीत नसतं संदर्भ माझे आणि सासवडचे, माझे आणि आचार्य अत्र्यांचे असं आहे। मी अत्र्यांना भेटलो नाही, मी लहान आहे वयाने, कधी गाठभेट पडली नाही माझी। भाषण पण मी त्यांचं ऐकलं नाही, कारण मी सोलापूरचा राहणार, त्याच्या सगळे अत्रे आलेत आणि असं फार घडलं नाही। आणि मी काय संयुक्त महाराष्ट्राचा कोणी हा नाही, त्याची माझ्या खूप आधी घडलेल्या सगळ्या माझ्या शाळेच्या सगळ्या। पण मला एक गोष्ट थोडीशी जी बरीच भावविवश करणारी अशी गोष्ट आहे, ती अशी आहे की मी जो या रंगमंचावर पहिल्यांदा आलो आणि मला कळलं की हे जे काय आहे रंगमंच, हे नाटक
केलं जातं. प्रकाश होत असतात आणि त्यामध्ये नट असतात आणि त्या नटांना काही व्यक्तिरेखा करायच्या असतात. याचा पहिला अनुभव मुळा अत्रे साहेबांच्या म्हणून माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक हे अत्र्यांचं नाटक होतं. मी 10 वर्षाचा असताना, 10 वर्षाचा असताना तुम्हाला अत्रे साहेब कळूच शकत नाही, पण माझा परिचय त्यांचा हा नाटकामधून झाला. सोलापुरामध्ये दरवर्षी गणेश उत्सव जो होतो, मोठं मैदान आहे, मोदी हा एक भाग आहे, मोदीखाना, आणि तिथे दरवर्षी नाटक मेळे त्या काळात होते, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे होत असताना नाटक एक त्या ग्रुपचं नाव पण नवयुग होतं बरं का, नवयुग मंडळ, नाट्य मंडळ, म्हणजे नाव पुन्हा अत्र्यांचंच आहे. तर त्यांनी अत्र्यांचं अगदी जी त्यांची क्लासिक मानली जातात, उद्याचा संसार, जग काय म्हणेल, या नंतर अगदी जवळजवळ शेवटचं नाटक, साष्टांग नमस्कार पहिलं होतं, मी उभा आहे नाव. आता ही सगळी नाटकातली मंडळी एकदम अशी तल्लक होते, कारण नाटकाचं नाव मी उभा आहे. आणि हे अत्रे जेव्हा पुण्याच्या नगरपालिकेमध्ये निवडून आलेले होते त्यानंतरचं लिहिलेलं नाटक आहे. माधवराव जोशींचं एक म्युन्सिपाल्टी नावाचं एक नाटक फार गाजलेलं होतं. म्हणजे नगरपालिकेतले जे काही उद्योग असतात ते माधवराव जोशांनी असे काही काढले की ते नाटक प्रचंड पॉप्युलर झालं. म्हणजे नगरपालिकेचा अध्यक्षापासून नगरसेवक हे सगळ्यांची वाभाडी करणारं ते नाटक होतं. आणि त्यानंतर मग त्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीबद्दलचं नाटक मी उभा आहे. तर मी 10 वर्षाचा होतो आणि आमच्या वडिलांचे मित्र होते राणा पवार, फार मोठे कवी. तुम्हाला आठवत असेल एक सुमन कल्याणपुरांचं एक हे आहे, भजन आहे, सावळ्या विठ्ठला तुझ्या घरी, हे गायलं ते राणा पवारांचं होतं. पुढे कविराय रामदूषण होतं एक नाटक त्यांनी लिहिलं. आम्ही असे मैदानात खेळत होतो, त्यात मला राणा पवारांनी बोलवलं जब्बार इकडे, तो नाटकात काम करायचं का. आता 10व्या वर्षी मला नाटक पण माहीत नाही काय असतं. ते म्हणाले तुला नाटकात काम करायचं. माझ्या वडिलांनी विचारलं, माझे वडील म्हणे तुला करायचं करा. बरं, माझ्या घरामध्ये कुणी कला गाणारं कुणी वगैरे काही नाही. माझे वडील रेल्वेत गाणं होतं, त्यांचंही आयुष्य असं ते काढला तास त्या रेल्वेच्या ट्रेनमध्ये बसून गेले असेल. म्हणजे खडक 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 हा दना जो आहे ना, एवढंच त्यांना माहिती होतं. त्यामधून कुणी एखादं ताल कुणी शोधून काढला तर मला माहीत नाही. पण मला दिल्यानंतर मी केलं, पाठांतराचं केलं. महिन्याच्या भराने ते नाटक उभं राहिलं. भेटतात त्यात लहान होतो, मला सगळ्यांचे संवाद पाठ झाले. लहानपणी संवाद पाठवतात. आणि मग मला जो सांगायचा प्रसंग असा आहे की माझ्या पुढच्या सगळ्या आयुष्याशी संबंधित आहे. काल मी पुण्यामध्ये मला आचार्य अत्रे पारितोषिक दिलं गेलं, त्यावेळी मी हा प्रसंग सांगितला. पण अत्र्यांच्या जन्मगावी हे सांगितलं गेलं पाहिजे, कारण ते बरी तरुण मंडळी आहे. ज्यांना पुढे नट व्हायचं असेल त्यांच्यासाठी कदाचित ते उपभोग होऊ शकेल. मेकअप रूम असते, त्या मेकअप रूममध्ये मला आणलं गेलं आणि मेकअप सुरू झाला. आता आजकाल मेकअप ही गोष्ट फार सोपी झाली, बायकांना सांभाळणं. कारण त्या अगदी पटकन काही नवीन नवीन बाटल्या आल्या, असं करून पटकन कशी दिसते असं नवऱ्याला विचारतात. तो बघ तेवढं मॅचिंग साडी काय आहे असं इतकं सोपं झालं. आणि मग दोघे कुठे हिंडायला फिरायला. त्या काळात तसं नव्हतं. त्या काळात मेकअप आहे ना थोपटायचे. प्रॅक्टिकली पहिला थर म्हणजे ऐकू येईल असा मोठा असा इतका हा पहिला थर. नंतर तो पावडरने साफ करायचा, पुन्हा आणखी असं त्याने ते करत गेले. मला काही माहीत नाही, मी आरशासमोर बसलोय, थाट थाट इकडे थोपडत तिकडे थोपडत असं चाललंय. आणि हळूहळू माझ्या संवेदना सगळ्या बदलायला लागल्या. मला मी कोण आहे हेच कळेना. इतकं ते असं काहीतरी बधीर करणारं असं काहीतरी. नंतर एक आरसा होता, त्या आरशासमोर मला उभं केलं, कपडे दिले मला. आणि माझ्या लक्षात आलं की मी असं कधीच नव्हतो.
म्हणले हाच तू चंदू या नाटकातला, बघ एकदा हर्षवली. आणि असं करून ही जी विंग म्हणतात त्याला, एंट्री करायच्या आधी त्या विंगीत येऊन भरायचं असतं. तर राणा पवार मला एक लहान मुलाला घेऊन येत असतं, ते पाठीमागे घेऊन आलं शेजारून, आणि म्हणाले मी तुला आता आज सोडणार आहे स्टेजवर. आणि तुला मी वारंवार सांगितले आहे, तुला लक्षात येणार म्हणे राजकीय नाटक आहे, आणि जो बाप या निवडणुकीला उभा राहणारा अध्यक्ष म्हणून हे पात्र आहे. आणि त्यांची अत्र्यांनी खूप टिंगलजवळ केली. तर पहिलं तो एंट्री घेतल्याबरोबर बापाच्या विरुद्धचं एक मिश्किल वाक्य काहीतरी अत्र्यांनी त्यात लिहिलं होतं. हे ठीक आहे, पण मला माझे शिक्षक म्हणाले की ते असं आहे की तू आत आल्याबरोबर ते वाक्य या पद्धतीनेच म्हणायचं, म्हणजे टाळ्यांचा कडकडाट होणार, खूप बॅकवर्ड मिळणार. हे झालं पाहिजे. हे नाटकाचं मर्म आहे. ह्या मुलगा त्या घरातला, त्या पुढाऱ्याचा मुलगा, तिथे बरेच पुढारी आहेत, त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया काय होतात वगैरे तुम्हाला माहिती नाही, मला माहीत नाही. तर असा तो मुलगा बोलतो, तो टाळ्या मिळाला पाहिजे. आता मला टाळ्या माहीत नाहीत किती असतात, जवळजवळ 3-4 हजाराचा मॉब असेल. मला त्यांनी असं अलगद ढकललं. आणि त्यावेळेला हे आता स्पॉटलाईट आहे ते साधे आहे, त्याला फ्लड लाईट असायचं, मोठे लाईट, आणि ती भगभग असायची त्याची. त्याच्यामुळे लाईट माझ्या अंगावर आले असे, तर माझं तापमानच असं बदलल्यासारखं झालं, तो चकटका. आणि मला आठवलं की त्या तापमानामध्ये आपल्या मेकअपचा जो एक गंध आहे तो जास्त आला आहे. मी पहिल्यांदा आयुष्यात काही केलं होतं, इतका सुंदर गंध, तो गंध आणि तो लाईट काहीतरी अशी रसायन जमलं, आणि मी जोरदार वाक्य बोललो, आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. म्हणजे आय वॉज सक्सेसफुल. आणि मला लक्षात आलं, अरे ही आपली जागा आहे. मी नट झालो, मी बोललो, आणि लोकांनी प्रतिसाद दिला. तुम्हाला तुम्ही कोण आहात हे कळायला काहीतरी त्याला एक लागतं, साधन लागतं, काहीतरी असतं. मला पहिल्यांदा लक्षात आलं की नटाचा जन्म असा होतो. आणि पुन्हा आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये किती नट आले. मी भूमिका पुष्कळ केल्या, म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस वगैरे सगळं झालं. दौंडला मी पुढे प्रॅक्टिस करायला, माझं मेडिकल प्रॅक्टिस दौंडलं, तिथे मी आलो. नाटक चालूच होतं. मोठे मोठे नट त्यावेळेला माझ्या सभोवताली. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू, ज्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी काम करत होतो, तिथे लागू आले इंग्लंडहून. मी त्यांच्यामध्ये इतका ऐकतो, इतका देखणा म्हणून. आणि मला लक्षात आहे नट असा म्हणजे मी कुणीच नाही याच्याकडे, नुसतं मेकअप करून नाही होणार आहे, पण इकडे काहीतरी आहे. आणि म्हणून सगळ्या नटांचा अभ्यास करणं हे सगळं झालं. कितीतरी नट असे आले की पुढे मला कल्पना नाही की जे माझे गुरु श्रीराम लागू, त्यांना सामना सिनेमामध्ये मी त्यांना डायरेक्शन करेन. निळू फुले केवढा मोठा माणूस, याला मी दिग्दर्शन करीन असं मला कधीही वाटलं नाही. पण या सगळ्याची किमया जी आहे, त्या गंध आहे ना मेकअपचा, त्यात आहे. आणि हा लाईटचा झोप आहे. पुढे मी नंतर एक छोटंसं एक त्याला एक रिजॉइंडर म्हणतात, त्याला मी जोडणार आहे. पुढं अनेक वर्षांनी, एक 12-15 वर्ष आम्ही डॉक्टर झालो. मी लहान मुलांचा डॉक्टर. माझी बायको ही गायनेकॉलॉजिस्ट, म्हणजे स्त्री रोगतज्ञ. आमच्याकडे सतत दिवसाला 2, कधी आठवड्याला 8 इतक्या डिलिव्हरी व्हायच्या सगळ्या मुलांच्या. दौंड शेतकरी समाजातल्या बायका, मध्यम वर्गातल्या बायका, पारधी समाज एक आमचा दौंडला फार मोठा, पारधी समाजातल्या बायका या सगळ्या आलेल्या. आणि मग ते मूल व्यवस्थित झाले की नाही बघायला तो जो बालरोगतज्ञ असतो तो डिलिव्हर होणाऱ्या बाईच्या बाजूला उभा असतो, आणि तिला इतका त्रास असतो की ती हात गच्च धरून ठेवते कळा घेताना. त्या सगळ्या स्त्रियांचे ते वर माझ्या हातावर उठायचे, इतके दादा रे तू नको जाऊ रे. माझी बायको बरी कडक होती ती डिलिव्हरीमध्ये. कळा घ्या, एक फाटकन मांडीवर चल कळा घ्यायचा, पोरगं मरेल ते. आणि ती बिचारी, तुमची कल्पना करा, बऱ्याच आया झालेल्या बायका असते, काय प्रसन्न असतो तो. मी शांतपणे उभा असा, आणि तिथे फार सुरेख एके दिवशी माझ्या लक्षात आलं की ऑपरेशन थिएटरमध्ये एक मोठा लाईट असतो, तसा तो लाईट तिथे होता.
आणि पद्धत अशी असते की ते पोर जन्माला आलं की नाळ कापायची आणि त्या पोराला उलटं धरायचं आणि थापट्या, ते रडतं. आणि ते अशा करताय की गर्भाशयातलं तापमान आईच्या ते बाहेर आल्यावर ते खूप गार असतं आणि आईचं गर्भाशय त्यामधलं उबदार आहे त्या मुलाला. आणि ते मूल जन्माला आल्यानंतर ते रडतं. ती मधली जी अवस्था असते ना त्या मुलाला कदाचित त्या थंडीमुळे त्रास होऊ शकतो म्हणून त्या लाईट पुढे धरायचं आणि थोपटायचं असतं. आणि माझं लक्षात आलं की आहे आपण जेव्हा त्या विंगेमधून मेकअप रूममधून स्टेजवर आलो त्यावेळेला तापमान बदललं. म्हणजे हे मूल जन्माला आले तसा मी इथे जन्माला आलो नट म्हणून. आणि मला माझ्या तालीम मास्तरांनी थपटायचं की हे बोलायचं आहे तसं मला एक डॉक्टर माझ्या बायकोनी त्या मुलाला थपटायचं, पोर रडायचं त्या तापमानामध्ये, त्या लाईटमध्येच त्या मुलाला ठेवायचं असतं थोडा वेळ. तर मला ते एक कनेक्शन जणू काही पुनर्जन्म असतो नटल्याचा तसं ते जाणवलं. आणि मला असं वाटतं की अत्रे साहेबांनी मला सगळ्यात माझ्या आयुष्यात काय दिलं असेल तो बाकी काही नको होस पण रंग लावून त्या रंगाचा गंध घेऊन प्रकाशात उभा राहा आणि नट हो. त्या सासवडच्या लोकांना मला सांगायचं आहे की त्यांच्या फक्त त्या 2 ओळींच्यामुळे मी नट झालो आणि पुढे कोण नट म्हणून माझ्या आयुष्यात आहे. अरुण सरनाईक सारखा एक मुख्यमंत्री झाला सिंहासनमध्ये. त्याला अरुण सरनाईक म्हणजे केवळ ढोलकीवाला असलेला अरुणबद्दल तमाशा सिनेमातलं म्हटलं जायचं. पण तेंडुलकरांनी अरुणकडे अप्रतिम गुण आहेत, तू त्याला मुख्यमंत्री कर. आणि तुम्ही बघा एक नट काय काय चमत्कार करू शकतो. तसं अरुणनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आजही लोकांच्या मनामध्ये. म्हणजे त्यावेळची कथा सांगतात की वसंतदादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते. तर अरुण असा आला आणि अरुण प्रवेश केला तर दादा उभे राहिले, या मुख्यमंत्री या. असं अरुणने काम केलं. पण नोबडी विल बिलीव्ह की हा माणूस काय होता कसं झालं. अशा अनेक लोक. मी पुढे रेखाला मी डायरेक्शन केलंय, नसीरुद्दीन शहाला मी डायरेक्शन केलंय, निळुबोतर होतात अनेक लोक, दत्ता भट. पण या सगळ्यांच्या पुढे मी जेव्हा लोकांना सांगायला जातो की हा प्रसंग असा आहे आणि असा करायचा आहे, तेव्हा मला फक्त त्या माझ्या पहिल्या अनुभवाची कायम आठवण राहिलेली आहे. आणि थँक्स टू अत्रे साहेब की त्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये मला ही ऊब दिली आणि माझी ओळख झाली. बऱ्याच वेळेला आपण काय करतो ओळख होते. मार्लन ब्रँडो नावाचा फार मोठा नट आहे. म्हणजे त्याने अनेक वेळेला काय करावं आयुष्यात कळत नव्हतं. त्याचे वडील त्याला बदलायचे, मारायचे. आई सारभूती घ्यायची बिचारी, ते पुढे अल्कोहोलिक झाली. आई तर दारू प्यायला लागली. इतकं त्या मुलाचा छळ झाला होता. ब्रँडो जो जगातला आज सर्वश्रेष्ठ नट मानला जातो. प्रत्येकाला एक जाणीव असायला की नट होणं म्हणजे काय होतं, लेखक होणं म्हणजे काय होतं, सायंटिस्ट होणं म्हणजे काय असतं. ही जी ओळख असते एक क्षण असतो. त्या क्षणामध्ये आपण आयुष्यात काय होणार की मुलांविषयीचं लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की ज्यावेळेला तुम्ही ठरवता अरे हां आपल्याला सापडलं, आपल्याला एक करायला पाहिजे. त्याला मिलिटरी स्कूलमध्ये घातलं होतं. पण पहाटे 5 वाजता उठायचा इतका कंटाळा त्याला आला होता की तो 2 मजले वरती गेला आणि जी घंटा वाजली तशी 5 वाजता ते घंटेचा लंबकच तरी काढून टाकला. तशी घंटा वाजलीच नाही त्या अमेरिकेच्या. आणि सगळे आरामात झोपली पोरं. तर 5ला उठून पॉलिश करायचं कुठं वगैरे तो इतका मारला शांत झोपला. बाकी पोरं अरे मारलं यार हे नाही घंटा नाही वाजला. ठीक आहे 2-3 दिवस नाही वाजणार आता. ते सुप्रिंटेंडेंट फक्त क्षणात होते. ते दुसरा लंबक. आता मात्र ब्रँडोची पंचायत झाली. मग तो पुन्हा वरती चढताना लोक अरे माझ्या ब्रँडोने हे काढले बरं का म्हणून त्याला शिक्षा झाली. शिक्षा म्हणजे की ती मिलिटरी स्कूलून त्याला हक्कल पुन्हा आयडेंटिटी ओळख संपली. म्हणजे नट म्हणून अशी संपली. मग केव्हा तरी तो असं हिंडत असताना एक्स्ट्रा काही लोक नाटकात घ्यायचे होते. ते एका बाईने त्याला घेतलं आणि स्ट्रीट कार अँड डिझायर नावाच्या नाटकामध्ये असं एक 8-10 लोकांचा सीन होता आणि त्याला एकच वाक्य होतं आणि ते वाक्य तो बोलला आणि तिथे आतमध्ये एक थोड्या टाळ्या वाजल्या.
त्यांनी बापाला पत्र लिहिलं, बापा आज मला माझं क्षेत्र सापडलं, मी निवडलो. बघा हा, वयाच्या 22व्या वर्षी इतके धक्के खाऊन त्याला कळलं की आपण नाटक. तर मला म्हणायचं असं आहे की आज मला इथे एक प्रकारे चर्चमध्ये कन्फेशन देतात, काही पाप केल्याबद्दल. मला माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडलं याचं एक कन्फेशन सासवडकरांना द्यायचं. ते कन्फेशन होतं की मला माझी ओळख सासवडमध्ये जन्मलेल्या प्रल्हाद केशव अत्रे नावाच्या एका, त्यांचं चारित्र्य ताई बोलल्या बरंच कसं आहे की ते काय नव्हते, असाच प्रश्न विचारला लागतो. ते काय नव्हते. तुम्ही आज महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक गोष्टीमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात, लेखक, वक्ता, पत्रकार, अपघातपणाने चित्रपट करणारा माणूस, एवढ्या मोठ्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाग घेणारा माणूस, आणि चक्क पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर अगदी विरुद्ध बोलायचं असं काहीतरी करणारा माणूस आहे. त्यांनी लिहिलेली जी नाटकं आहेत तुम्ही बघाल तर त्यातले विशेष आहेत की आज मी काल परवा या नवीन काही लेखकांना सांगत होतो, एक पद्धत असते की नाटक लिहिलेलं असतं ते काही काळानंतर यू कॅन रिवाईव्ह. तुम्ही आत्ताच्या काही गोष्टी त्यात घेऊ शकता. उद्याचा संसार या नाटकाचा नवीन पद्धतीने प्रयोग होऊ शकतो. त्यात मांडलेली स्त्रीची व्यथा आहे, जग काय म्हणेल मध्ये, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या अत्र्याने कितीतरी वर्षापूर्वी या लिहून ठेवलेल्या आहेत. आणि या गोष्टी प्रचंड आहेत. तुम्ही करायचे पाण्याचं एक 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 पान उलटत जा, त्यामध्ये लक्षात येतं की हे कसं झालं, शिक्षक म्हणून ते काय झालं, इंग्लंडला गेले तिथे काय केलं. इतकाच नव्हे तर वसंत सेना हा सिनेमा करत असताना कर्जबाजारी म्हणजे किती कर्जबाजारी, जवळ काय स्वतःजवळ तर जे काय ते सगळं संपलेलं, पण तरी हा माणूस जिद्दीचा होतो, शेवटपर्यंत जिद्द. म्हणजे प्रतापगडावरती नेहरू येणार आहेत तेव्हा आपल्याला हे आंदोलन करायचं, यापासून सगळ्या गोष्टी तुम्ही कल्पना करा. एकच व्यक्ती सासवडची, त्या पलीकडेच त्यांचं घर आहे, तिथे ते जन्मले, गावकोडी. तर असा माणूस भारतातला केवढा मोठा मनुष्य होऊ शकतो. आणि माझं असं मत आहे, आता विजयराव सारखे सांगते की त्यांच्यावर कोणतरी सिनेमा करायला पाहिजे. माझी छाती तडपते. अहो, अत्रे समोर उभे राहिले की तसा कोण माणूस आहे. मला आंबेडकर फिल्म करताना विजयराव मला 4 वर्ष लागली आंबेडकर शोधायला. आणि ते आंबेडकर मी कुठे शोधले किंवा भारतात कुठे आहेत का कोणी नाही दिसलं. मग आमच्या NLB तुम्ही इंग्लंडला जा, तिथं काय वेगळा इंग्लिश नोट असेल, कारण बाबासाहेबांचं इंग्लिश हे टिपिकल ऑक्सफोर्ड होतं. वाय शुड आय से दॅट असं म्हणायचे. बट मॅन आय नेव्हर सेड दॅट असे त्यांचे एक ऑक्सफोर्डियन उच्चार होते. असा बोलणारा भारतीय मनुष्य नाही तो कोण. मग इंग्लंडमध्ये आहे का. मी इंग्लंडमध्ये शोध घेतला. 10-12 आमदार साहेब 10-12 लोकांचे मी इंटरव्ह्यू केले, ब्रिटिश लोकांचे. कारण माईसाहेब बायको त्यांची, ते म्हणायचे जब्बार माझा नवरा गोरा होता, जरा गोरा नट घ्यायला पाहिजे. कारण अनेक लोकांची समज असे होतात आणि जनरली आपल्या भारतीयांची एक ही मनोधारणा आहे की अनेक ठिकाणी मी ऐकले काय रंग होता बाबासाहेबाचा, काय आता दलित होते, काय माहिती आहे दलितांचे रंग काय असतात. तुमचा विश्वास बसतो असे बोलणारे लोक आहेत. पण मुळात संशोधन करताना लक्षात आलं माझ्या असं नव्हतं, त्यांचा गौरव नव्हता. एक सुभेदार होते, मला महाडला भेटले. ते बाबासाहेब जेव्हा यायचे महाडला त्यावेळी मालिश करायचे बाबासाहेब. त्यांना म्हटलं माहिती आहे ना, म्हणून मी त्यांना विचारलं अहो बाबासाहेबांचा एक्झॅक्टली रंग सांगा ना मला, कारण मला आता नट निवडायचा आहे. त्याने इतक्या उत्तम शब्दात सांगितलं सुभेदारांनी. त्यामुळे डॉक्टर साहेब तुम्हाला काश्मीरचे सफरचंद माहिती आहेत का. म्हणलं हो. बाबासाहेब हसायचे ना
त्यांची गाल अशी त्या सफरचंद झालेली लाल व्हायची. म्हणजे कल्पना करा की गौरवर्ण आणि त्यातून हसताना इथे गाल लाल होणं म्हणजे तो वेगळाच रंग आहे. आणि म्हणून इंग्लंडमध्ये नंतर अमेरिकेमध्ये नंतर मी किती ठिकाणी भटकलो. 4-5 महिने मी फक्त बाबासाहेबांचा शोध घेत होतो, स्क्रिप्ट. आणि एके दिवशी फक्त एक फिल्मफेअरचा अंक मी पाहत होतो. त्यामध्ये एक प्रोफाईलमध्ये एक फोटो होता, पण गॉगल होता चेहऱ्यावर. आणि माझ्या लक्षात आहे किरणच्या पुस्तकात जो प्रोफाईल आहे बाबासाहेबांचा हे असंच आहे. तो नट मल्याळी नट मम्मुटी नव्हता. मग आम्ही त्याला हे निघालो होतो डिजिटल सगळं, त्याच्यावरती काही प्रक्रिया करून बाबासाहेबांच्या जवळ चेहरा आणला. मम्मुटीलाही माहीत नव्हतं. आम्ही या पुण्यात उद्योग करत होतो आणि 4-5 फोटो काढले. शेवटी जेव्हा एक शेवटचा फोटो डिजिटली त्यांनी केला तो अक्षरशः तंतोतंत बाबासाहेबांच्या चेहऱ्याचा. ते घेऊन मी चेन्नईला त्यांचं घर होतो तिकडे गेलो. तो नावाने मला ओळखतो काय फिल्म मेकर आहे वगैरे, कारण त्यांच्या सिनेमात काम केलं. अदूर गोपालकृष्णन त्या सिनेमात मम्मीने काम केलं होतं. अदूर म्हणाला चांगला आहे दिग्दर्शक येतो तर ऐक जरा. तो मला मराठी दिग्दर्शक समजायचा. हा मला मराठीत काम देतो काय, आता मी कुठे मराठी काय करणार. तो पहिल्या दिवशी म्हणाला माहिती का ऑल द वे टू चेन्नई आय कॅन डू बाबासाहेब. त्यांच्यात माझ्या एकच सिमिलॅरिटी आहे, मी वकील आहे ते वकील होते. या पलीकडं त्यांच्यात माझ्यात काही सिमिलॅरिटी. आणि त्याची सगळ्यात मोठी अडचण काय असेल, अडचण अशी होती की ते गोल धोतर नसतात ना खाली दक्षिणेत. ते म्हणते बाबासाहेबांचं धोतर असं हे असं आलेलं. सॉरी म्हणा इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी दॅट. मी नाही करू शकते काम. मी एवढा मोठा नटलो मामुटी. त्याची अडचण काय तर बाबासाहेबांचा जो कॉस्ट्युम होता तो करून मी सीन कसे करू. तर असं हे सगळं जग आहे. आता या संदर्भामध्ये जर तुम्ही अत्र्यांना पाहिलं, त्यांचं बाळपण, त्यांचं भावे स्कूल, विजयराव तिकडे तो करू नका माझ्याकडे भावे स्कूल अत्यंत वात्रटपणा करण्यात हा मुळशी एक नंबर अत्रे साहेब. नंतर फर्ग्युसन कॉलेज, त्यांचे शिक्षक, त्यांच्या सगळ्या टवाळ्या, केलेल्या कविता, असं हे एक रूप आहे. आणि जवळजवळ हेच मटेरियल 2 सिनेमांचं आहे. त्याच्यानंतर मग पुढे सगळ्यात त्यांचा प्रवास सुरू होतो तो नाटककार. तर नाटककार म्हणून आचरण दाखवणं म्हणजे काय नाही. नाटककारापेक्षा त्यांनी ज्या व्यक्तिरेखा आणल्या त्या कशा त्यांनी विचारल्या. त्यांनी एक तर म्हटलं एक नाटक त्यांनी स्वप्न पाहत असताना ते नाटक दिसलं असं म्हटलं. केवढं अवघड आहे. आणि त्यातून त्याने उद्याचा संसार वगैरे नाटकं झालेली आहेत. त्यानंतर ते संयुक्त महाराष्ट्राची अख्खी चळवळ पूर्णपणे आणि अनेकांना सावरकरांच्यावर त्यांचे संबंध, आंबेडकरांच्यावर त्यांचा. तुम्ही एक फोटो बघितला तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे महात्मा फुलेंचं जे विजयराव हे आहे ना एक चित्र आहे, त्या शूटिंगला कोण कोण लोक आलेले आहेत. एक फोटो आहे, स्वतः आंबेडकर आहेत, गाडगे महाराज आहेत, भाऊराव पाटील आहेत. ही सगळी मंडळी त्या फोटोत आहेत. आणि ही सगळी मंडळी अत्रे स्वतः महात्मा फुले फिल्म करतायत ना त्यावेळेला त्यांनी आणली की ही बघा बघा मी महात्मा फुले करतो. आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांनी त्यात एका ब्राह्मणाची भूमिका केली आहे. त्यांनी मुद्दामून अतिशय चमत्कारिक ब्राह्मण कॅरेक्टर आहे, फुलेंच्या विरुद्ध जाणार. फार म्हणजे कुठलाही प्रसंग अत्र्यांच्या आयुष्यातला उभा करायचा म्हणजे फार अवघड गोष्ट आहे असं माझं मत आहे. तर त्या विजयराव काय म्हणतील जेवताना, हरला डॉक्टर तुम्ही, सोपं आहे बोलायला. पण माझं असं मत आहे की ज्या माणसाला न्याय द्यायचा तो पूर्ण न्याय जर दिला गेला नाही तर आत्ताच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना आपल्याला माहीत नाहीत, त्यांचे किती गैरसमज होते. म्हणजे केवढ्या खस्ता त्या माणसाने खाल्ल्या. त्या खस्ता खाताना वयाच्या 15व्या वर्षी खस्ता खाल्ली म्हणजे काय असेल, वयाच्या 30व्या वर्षी खस्ता खाल्ली म्हणजे काय, वयाच्या 60व्या वर्षी खस्ता खाल्ल्या म्हणजे काय. फार डिफिकल्ट आहे सगळं करणं. तर हे सगळं करताना हे सांभाळून करायला लागेल. म्हणजे मी कोणाला निराश नाही करत. एखादा उत्तम विचार करणारा कोणीतरी पुढचा काळ बघणारा असं एक
चांगला कोणीतरी मनुष्य आला तर ते करू शकेल असं होतं ना. बऱ्याच वेळेला कितीतरी ऐतिहासिक गोष्टी कोणाला माहिती होतं की शिवाजीची मंगल चंद्रकांत इतकी उत्तम करते. छत्रपती शिवाजी तुम्ही बघितला ना. आज हे माझ्या बालपणापासून छत्रपती शिवाजी भांडी पेंढरकरांचा सिनेमा होता. माझ्या डोक्यात एकच बसला की चंद्रकांत म्हणजे छत्रपती शिवाजी. आता आत्ताच्या पिढीत अनेक शिवाजी बनायचे तुम्ही मानून घेता हा शिवाजी. मला नाही वाटत. मला वाटतं चंद्रकांत मांढरे हे शिवाजी. तुम्ही शाळेतल्या मुलांना पुन्हा एकदा बाबासाहेब बाजी पेंढरकरांचा छत्रपती शिवाजी दाखवा. कुठे काय म्हणालात वर काही नाही. शिवाजी महाराज सहजपणे काय म्हणालात माहिती साहेब इतकं सहज आपण बोलतो तसं बोलले ते आणि तरी अत्यंत परिणाम म्हणजे तो माणूस काम करतो ते आणि ते इतकं अवघड असतो की मामुटीला सुद्धा हे काम करत असताना आंबेडकरांचं मी उदाहरण का देतोय कारण समोर तो उदाहरण आहे आता अत्यंत अवघड आहे. म्हणजे ते इतकं अवघड आहे की माईसाहेबांची भूमिका करायची होती. माईसाहेब मला सांगतात की बाई गोरी आहे का काय. मी गोरी आहे. बाबासाहेबांनी मला निवडलं कारण मी देखणे होते असं त्यांची बाई 90 वर्ष मला त्या सांगतात. मी जेव्हा फिल्म करतो तो माईसाहेब 90 वर्षाच्या होत्या आणि मला म्हणाले बी केअरफुल हा तुझे बाबा तुझे म्हणजे माझे बाबासाहेब देशाचे बाई तुझे बाबासाहेब मला बघून फिदा झाले म्हणजे मी किती कशी असेल. बरं आता मी जे आणणार आहे माईसाहेब ती त्यांना मान्य व्हायला पाहिजे. मग शेवटी तरी फोटो बघितला मोडाल चाल म्हणाले आहे माझ्याकडून देखणी येते. म्हणजे आता तुम्ही अत्रे साहेब त्यांच्या आसपासच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत किती लोकांना काय विचारलं काय करणार असं म्हणजे थोडक्यात मी निराश करत नाही. मला म्हणायचं यातलं मोठेपण ते मोठेपण अत्रे साहेबांचं आहे हे महत्वाचं आहे. सासवडकरांनी खरोखरच इथे एक अभिमान आहे आणि मला आवडलं विजयराव म्हणाले की मला शेक्सपियरचं गाव आहे तसं सासवड हे अत्र्यांचं गाव तुमचं आहे. म्हणजे केवळ अत्रे जन्मले ही खोली अशी ओळख नाही आहे. तुम्ही ती डोंगर उभून इकडे आलात खाली पुण्याहून की म्हटलं पाहिजे अरे हे अत्र्यांचं गाव आहे. कल्पना करा. इट्स अ चॅलेंज. तुमच्याकडचे जे आर्किटेक्ट असतील बिल्डर असतील नट असतील तुमच्या सगळ्यांना एक चॅलेंज आहे की डोंगर उतरून तुम्ही सासवडकडे आल्यानंतर अरे हे अत्र्यांचं गाव आलं हे कसे सांगणार तुम्ही. तुम्हाला हे काम करायला लागेल आणि ते करा. 125वी जयंती आहे साधी गोष्ट नाही आहे. आणि आज एक मनुष्य 125 वर्षे जगून आज जे बोलायला होतो त्याच्यावरती व्याख्यान होतात म्हणजे चेष्टा नाही. आता जाता शेवट करायला लागेल भूकाला गेले सगळं. मला कुमार गंधर्वांवर फिल्म करायची. कुमार गंधर्वांची म्हटलं कुमारजी तो माहीत नसेल मी जेव्हा सोलापुरात होतो तेव्हा मी शिक्षकांच्या घरी राहत असे श्रीराम पुजारी तिथं या सगळ्यांचे मुक्काम असायचे. कुमार गंधर्व भीमसेन जोशी सगळे यायचे. मी तर त्यावेळेला असं शाळेतला चड्डी आणि हे सगळं असं मी त्यांना ताट वाढून द्या चहा द्या असं मी काम केलं त्यांच्याकडे. तेच मला मी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पुढे फिल्म मेकर झालो. त्याने माझ्या घाशीराम कोतवाल बघितलं 3 पैशाचा तमाशा पाहिलं ते काय पाठीवर वगैरे काय तो संगीतातलं मला कळलं नाही तुला इतकं कळतो काय असं. मी म्हटलं मला ते नाही महत्वाचं कुमारजी मला तुमच्यावर फिल्म करायचं. त्यांना मी सर्व एक वर्षभर पाठपुरावा करत होतो. त्यांनी दिलेलं उत्तर होतं ना ते फार गमतीशीर होतं. मी असं एक 15 दिवसानंतर कुमारांच्यावर आता शूटिंग सुरू करावं देवासला जावं वगैरे मला एक दिवशी म्हणाले सुपर कातरली तो जो कॅमेरा आहे ना जब्बार हा कॅमेरा आहे त्यात कुमार गंधर्व मावेलकर आहे. खरोखर मला वाटलं कबीर गाणारा शास्त्रीय संगीतामध्ये एवढं संबंध उठापारत करणारा असा एक जणू काही शास्त्रीय संगीत पुढचा अनेक काळ बघितलेला आहे असे कुमार गंधर्व ते मला विचारताय तो कॅमेरा मला आत घेईल का. आणि पुढे एक वाक्य इंग्रजी वाक्य आहे पण ते फार महत्वाचं आहे. एक मिथ नावाचा शब्द आहे त्याचं मराठीमध्ये मिथक असं म्हणतो आपण. म्हणजे असं एक फॅन्टसी म्हणजे मनातल्या कल्पना आहेत त्या. जसं अर्जुन हे मिथ आहे आपल्याला माहित नाही अर्जुन काय होतं कृष्ण काय होतं नाही माहिती आपल्या सगळ्या मोठ्या आहेत. तसं कुमार म्हणाले मी पण एक मिथ आहे. तू मला कसं कॅमेऱ्यात खेळणार आहेस नाही झाला सिनेमा.
त्यानंतर त्यांच्या शिष्यानी आणि मी म्हणून कुमार गंधर्व किती मोठे असं एक केलं. दुसरा असाच एक माणूस म्हणजे बंगालचे फार मोठे दिग्दर्शक, ते म्हणाले की माझ्यावरती फिल्म करायची म्हणजे काय करणार. तर ते म्हणाले एक वाक्य की मी मीठ आहे आणि त्यांनी जागतेराव सारखा उत्तम सिनेमा केलेला. तर मी म्हणतो काय म्हणणार. तर असं आहे की काही गोष्टी खूप काळ जायला लागतो. खूप काळ गेला की शिवाजी फार सोपं कारण की शिवाजी खूप बघितलेच नाही. त्यामुळे शिवाजी भूमिका केली आणि ती तंतोतंत आपल्या मनाप्रमाणे जमली की तो शिवाजी. तसं मला चंद्रकांत हे शिवाजी होते असं आहे. तो काळ असा आला कोणीतरी असं एक तुम्हाला भेटेल, तुम्ही आशावादी राहा आणि असं घडलं की तो सिनेमा व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. पण त्याच्यामध्ये अत्र्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. माझं असं मत आहे की काही असं बोललं नाही 10,000 वर्षात काही असं प्रत्येक ठिकाणी. त्यांचं पहिलं नाटक साष्टांग नमस्कार झालं, त्याचं हे करताना काय म्हणतात ते साष्टांग नमस्कारच्या दिवशी 5.5 तास खळखळून लोक हसत होते. महाराष्ट्रात कुठलंही नाटक झाले नाही गेल्या कित्येक वर्षात की ज्यामध्ये 5.5 तास लोक हसत होते. महाराष्ट्राचं एकमेव नाटक आहे. स्वतः नाटक करत सांगतो. आता अतिशयोक्ती हे त्याचं विशेष होतं. पण मी तुम्हाला सांगू काय का होतं काही तुम्ही विचार केला. त्याचं कारण तुम्ही मोठे आहात अत्रे, तुम्ही अगदी अष्टपैलू आहात. तुमचं लिखाण ग्रेट आहे, तुमचं लिखाण हे पुढचा काळ पाहणार आहे असे सांगणारे उदार मनाचे समीक्षक तेव्हा नव्हते. प्रेक्षकांची दाद त्याला मिळत होती. त्यामुळे त्यांना वाटत की 10,000 वर्ष इतकं कोण हसवणार आहे. आणि खरंच आहे, तुम्ही जर वाचा पुस्तक हे मला असं वाटतं की 10,000 20,000 वडे कोणी असं होऊ शकणार नाही. आणि खरंच आहे त्यावेळेस 2 मोठे जे टीकाकार होते वि स खांडेकर, नासिर फडके यांनी ज्या ज्या टीका अत्र्यांच्यावर केल्या ना तरी एक एक फटक्यात त्यांना उडून लावलं. काही कळलं नाही त्यांना मी काय केलं. एकच वाक्य त्या फडक्यांना कळलं ते मी काय केलं ते यालाही धारिष्ट्य लागतं. त्यावेळेचा सगळ्यात मोठा नासिर फडके हा मनुष्य आहे. त्यावेळेचं सगळ्यात मोठे गंभीरपणे आयुष्याकडे बघणारे वि स खांडेकर आहेत. आणि पण अत्रे शांतपणे वि स खांडेकरांचा प्रांतच नाही हा. त्यांनी माझ्या विरोधी साहित्याबद्दल जे काय म्हटलंय ना त्यांना क्षमा करण्यासारखं आहे. हे अत्रे स्वतःच की मी जे लिहिलंय ना ते श्रेष्ठ आहे. ते माझ्या नाटकातली करुणा यांना कळलीच नाही. खांडेकरांनी गंभीरपणे नाटक कसं होतं, इमोशनल काय होतं, ते करुणाचे कॅरेक्टर आहे ते खूप सहन करते ते. हे अत्रेंचं एक वाक्य आहे ना, स्त्री क्षणाची पत्नी असते आणि सर्वकालीन माता असते. जे वाक्य त्याचं कसं आलंय की बायकांनी नवऱ्याच्या जाचाला वैतागून घर सोडलं. याबद्दल इब्सेनची नोरा म्हणजे डॉल्स इथून अनेकांनी गेले. उंबरठामध्ये पण आहे. शेवट तो आहे. पण प्रश्न असा आहे की अत्र्याने असा विचार केला, कोणीतरी त्यांना बोललं ही बाई तुमची घर सोडून जाणार ना घराबाहेरमध्ये, काय करायचं नाही असा नवरा दारुडा आणि ती जाणार तर काय करणार. हो पण घरात एक मूल आहे ना, त्याचं काय करणार. आणि अत्र्यांनी सगळा तो नाटकाचा मोल्ड बदलून त्यांनी तिला घरी आणलं. तेवढी ती माता आहे ती. असा आरोप माझ्यावर पण झाला की ती मुलगी घरात असते तरी पण स्मिता पटेल घर सोडून जाते. याच्यावरती इतकी चर्चा झाली उंबरठामध्ये. पण काळ बदललेला आहे. बायकांना तर ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये बायका हे करू शकतात. थोडी तिला मुलगी आहे सो व्हॉट. मुलगी असून या माणसाचा छळ सर करायचा. अरे वा. मी तर नेहमी जयत्रीचं उदाहरण देतो. जयत्री जेव्हा मी रात टाकली मी काता टाकली गाणं आहे. तो प्रसंग कसा घडतो. काय नवरा मला नको आहे ती म्हणते आणि चक्क त्या आदिवासी लोकांची प्रथा आहे काडीमोड करतो. ती काडी घेतात टाक्कन उडवतो. म्हणजे महानवरानं सांगितलं बाळासाहेबांनी मंगेशकरांनी निबंध लिहू नका बुवा. त्या बाईला दुःख झालं अरे मी नवऱ्याला सोडलं माझं मूल मी काय करू असं म्हणून एक रडणारं गाणं केलं नाही चालणार. हे लता मंगेशकर गाणं गाणं आहेत ते सगळे थोडक्यात करा. काडी मोडली म्हणजे कसं मोडतं फटक्कन होतं. तर महाराज भयंकर हुशार माणूस. त्याने जे मीटर केलं तुम्हाला माहिती आहे.
मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. थोडक्यात. आणि हे पेडर लता मंगेशकर समोर बसलेले आहेत आणि मग त्यालाच गायचं होतं गाणं, मी रात टाकली, आणि हे गाणं महानवराने दिलं. हे प्रतिभेचं एक मोठं हे असतं. तर आता काळ बदलला. आता मी जेव्हा जेव्हा ही गोष्ट सांगतो बायका इतके खुश होतात, अरे पण इतकं सोपं आहे. म्हणजे सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट मध्ये बायका लढतात. ते किती सोपं आहे. ती अशी स्मिता पाटील बसण्याची टक्कन काडी मोडते आणि अशी मुक्तपणे मेहनत म्हणते, मी रात टाकली. हे जे आहे ना, ही गंमत आहे. हा काळानुसार बदलला. तसं शेक्सपियरच्या काळामध्ये जे होतं ते अत्र्यानी बदललं. शेक्सपियरच्या काळामध्ये वेगळ्या गोष्टी होत्या, त्या अत्र्यानी बदलल्या. अत्र्यानी बदलल्या त्यानंतर विजय तेंडुलकरांनी बदलल्या. ह्या गोष्टी घडत राहणार. पण अत्र्यांचा काळ हा ऐतिहासिक काळ आहे. तो ऐतिहासिक काळ तसा ती बाई परत तरी असा टिकला पाहिजे. इतक्या कन्व्हिन्सिंगली बायकाही म्हटलं पाहिजे, नाही नाही खरं आहे ती आली मुलीसाठी एक चांगलं केलं. कारण त्याचा कॉन्सेप्ट अत्र्यांचा आहे. पण उंबरठा तेंडुलकर लिहिताना हिला मार्ग नाही. कारण नवरा सांगतो एक दुसरी बाई माझ्या आयुष्यात आहे, तू घराची मालकीण, तू राहणार, पण ती बाई माझ्या आयुष्यातून जाणार नाही. असं एक वेळ घडीत असतं. आणि मला एक आता फक्त शेवटचा प्रसंग सांगायचा आहे. अटल बिहारी वाजपेयी एकदा पुढे म्हणते, त्यांना म्हटलं की जेवढी सिनेमा झाला जब्बार पटेलांचा तर तू बघायला आहे. नांदगावकर मुंबईच्या ब्रॉडवे थिएटरमध्ये अटल बिहारी फिल्म बघायला आले उंबरठा. आणि त्यांनी अजून म्हणजे ती फिल्म लागलेली नव्हती, या लागायची तयार झाली की नव्हतीच. तर सुधीर म्हणाले त्यांना, त्याचं हिंदीकरण पण आहे सुभा नावाचं, म्हणाले त्याला हिंदी दाखव. त्यांनी ते सांगितलं मराठीत बघायचं. काही लोकांना माहीत नसेल अटल बिहारी वाजपेयींचं मुस्तळ वास्तव्य नागपूर. चांगलं मराठी आहे, उत्तम मराठी. तो मैं आएगा बोला तो जब मैं बताया नहीं हमको, आपको मैं हिंदी संस्करण देता, मुझे मराठी ही देखना है असं म्हणून त्यांनी मराठी फिल्म पाहिली. त्यांच्यावर काही त्यांच्या कार्यकर्त्या स्त्रिया आल्या होत्या. शेवट आला तर ते स्मिताच्या अभिनयावर अटलजींना इतकं दुःख झालं होतं आणि म्हणाले की इस लड़की ने मुझे बहुत रुलाया. आणि ते फक्त गोंधळ काय करायचे, शिवराज पाटील आणि शिवाजी पाटील. ते शिवराज पाटीलची मुली असतात तशी. म्हणजे शिवराज पाटील की लड़की व शिवाजी पाटिल की लड़की. हाँ जरा मुझे क्या आप करेक्ट करना, उससे मैं बात कर सकता हूँ. शो संपल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी स्मिता पाटीलवर अर्धा तास बोलले. तू काय उत्तम काम केलं. मी कल्पना करा की त्यांनी कोणाची बाजू घेतली. त्यावेळेला आलेल्या स्त्री कार्यकर्त्या होत्या विशिष्ट विचारात, तुम्हाला कळलं असेल, विशिष्ट विचाराच्या बायका होत्या. कैसा लगा आपको? ते म्हणाले अच्छा था लेकिन वो उसको नहीं घर नहीं छोड़ना. त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयी म्हणाले अच्छा तो उसके पति ने और एक औरत घर में लाई है, उसके साथ उसको जीना है, ये आप सहन करेंगे? और एक औरत घर में आ रही है, सहन करेंगे? हे पुरुष सांगतोय त्या बायकांना. केवढं विशेष आहे. असं एक सिनेमाचा एक असा भाग असतो, चमत्कार असतो. आणि ते अटलजींनी पाहिलं होतं. ते कायम राहिले आणि एकच वाक्य बोलायचे, उस लड़की ने मुझे बहुत रुलाया. आंबेडकरची ट्रायल होती तेव्हा त्या अडवाणीने म्हणाले आपने की फिल्म देखी है? तर नाव आठवतो. बोले जब्बार कौन सी फिल्म है? बोले हिंदी में भी है ना, मैंने देखी है. अडवाणीने त्याचं क्रिटिक लिहिलं होतं. ह्या सिनेमाचा त्यांनी एक समीक्षण लिहिलं होतं अडवाणी साहेबांनी, बहुत अच्छी फिल्म है वगैरे. पर तरी अटलजी म्हणाले वो आपने हिंदी में देखा नहीं, उसको मराठी में देखना चाहिए. तर असं असतं की कला ही गोष्ट अशी असते, धूसर असते, अशी पटकन पकडावी नसते. ते हवेला पकडता येते का? नाही पकडत. जुळवतात पटकन पकडा. पणाचे छोटे माणसं त्याला पकडा. ही माझी वाक्य नाही आहे ना, हे वाक्य अत्र्यांची आहेत. मी असा घडलो असा शेवटचा चॅप्टर तुम्ही वाचून बघा. तेव्हा ते म्हटले मला तुम्ही मी सापडणं तुम्हाला अवघड आहे. पण त्याने परत छान लिहिले की मी प्रेम कविता लिहिली. लोक सारखे म्हणायचे कोणाच्या प्रेमात येतात
कोणाच्या प्रेमात? आतेसाहेब कोण आहे? कोणावर कविता लिहिली? ते किती मूर्ख लोक आहे. प्रेमकविता लिहायला प्रेम करायला लागतं. त्यामुळे मी निसर्गावर प्रेम करतो. मला जेव्हा सागर असा उसळा वाटतं, असं वाटतं की ती स्त्री अशी उन्मत्तपणे काहीतरी बोलते, ती स्त्री. आणि माझी आई जशी बोलते अशी हळू मला सांगते, एक ठुमकर असते, आय लव्ह हर. ते माझं प्रेम आहे. निसर्गामधून स्त्री प्रतिमा मला दिसतात, त्याकरता अगदी प्रत्यक्षात बाईला जाऊन तिला त्रास द्यायचा हे कारण नाही. आणि मी प्रेम करायचं म्हणजे किती तिला त्रास, त्यापेक्षा मी आपलं प्रेम कविता करतो. तू सुंदर आहेस, तू चाललीस मी धूळ अशी होते, कितीतरी करतात. उर्दू शायरी तर तुम्हाला बायकांच्या सौंदर्याच आहे अख्खी उर्दू शायरी की तू अशी आहे, चौधरी का चांद आहे, तसं ते अत्यंत होतं. थोडक्यात असं मला म्हणायचं की असा हा हरहुन्नरी अष्टपैलू असा एक केवढा मोठा अगाध असा लेखक सासवडसारख्या गावी त्या खोलीत जाऊन आलो मी. त्या खोलीला कल्पना नसते त्या भिंतीनं. या भिंतीच्या मध्ये जो मुलगा जन्माला तो एक महाराष्ट्राचा नव्हे भारताचा कोणीतरी भाग्यविधाता एवढा मोठा लेखक. सो विजय, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला बोलवलं आणि मला मी जर टाईम एक्सटेंड केला बरं. किती वाजले? 1:30. हां, तर तुमची क्षमा मागतो मी. त्यांना लांबलं भाषण माझं, पण तुम्ही मला इथे माझ्या मनात अत्रे जागृत केला. आणि मला ज्या कारणाने मी इथे नट बनलो त्या रंगमंचावर आलो, पुढे मी सिनेमे केले, अनेकांना मी अभिनय शिकवला, त्या सगळ्यांचं श्रेय, मूळ श्रेय आचार्य अत्रेंना. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. माझ्यातील जन्माला आलेला अभिनेता, तो क्षण आणि उच्च कोटीचा चित्रपट निर्माता दिग्दर्शक हा रोमांचकारी प्रवास आपण सर्वांनी अनुभवला. आणि प्रत्येकाने आपल्या जीवनातला तो अचूक क्षण जर टिपला तरी उत्तुंग व्यक्तिमत्वाची पायाभरणी होती. याबद्दल संदेश साहेबांनी आपल्या मनोगतात दिला.